तर मोदी यांचं आवाहन आणि त्यानंतर राज्यातल्या नेत्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। 12 आमदारांनी प्रस्तावित जपान दौरा रद्द केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा निर्णय घेतलाय। शंभूराज देसाई तर शंभूराज देसाई यांनी कौटुंबिक युरोप सहल रद्द केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे, इंधनाची बचत करा, तसंच सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका। आता या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला राज्यातल्या आमदारांनी नेत्यांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे। राज्यातल्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द केलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा निर्णय घेतलाय। तर शंभूराज देसाई यांनी आपला कौटुंबिक युरोप सहलीचा प्लॅन सुद्धा रद्द केलाय। तर कुणी परदेश दौरे रद्द केलेत आपण पाहतोय। 12 आमदारांचा जपान दौरा राहुल नार्वेकरांनी रद्द केला। शंभूराज देसाई यांनी आपली नियोजित कौटुंबिक युरोपची सहल सुद्धा रद्द केली आहे। तर आशिष शेलार यांनी सुद्धा कान्सचा दौरा रद्द केलाय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा अवलंब केलेला आहे। आशिष शेलार, नितेश राणे यांनी सुद्धा आता इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर प्रवीण दरेकर, त्याचबरोबर योगेश कदम आणि उदय सामंत यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्णय घेतलाय। तर एकनाथ शिंदेनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहिलेलं आहे, मोदींच्या आव्हानाला सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि आपण सुद्धा इंधनाची बचत केली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तसंच विरोधक विरोधासाठी विरोध करतात, त्या संदर्भातली वक्तव्य करतात, मात्र देशातली जनता मोदींच्या पाठीशी आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर आजपासून सुरू केलेला आहे। त्याचबरोबर बाकी अनेक मंत्री आहेत, प्रवीण दरेकर, योगेश कदम, उदय सामंत या नेत्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केलेला आहे।